नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आता एप्रिल पासून पुढील हप्ते नेमके आपल्याला कसे मिळणार आहे, नेमका काय बदल झालेला आहे, तर याची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, हा जी आर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला हा जी आर कळेल आणि नेमकं अपडेट काय झालेलं आहे तर ते कळणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी नुकताच हा जी आर आलेला आहे. बघा, 23 मार्च 2026 म्हणजे आजच हा जी आर आलेला आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना यामध्ये संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना करिता आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत. म्हणजे ह्या ज्या काही दिव्यांग बांधवांसाठी योजना आहेत, तर या योजनांच्या अंमलबजावणीसाठी म्हणजे आहरण व संवितरण अधिकारी अर्थात पैसे घेणारे आणि त्याचं वितरण करणारे जे काही अधिकारी आहेत, तर त्यांची नियुक्ती करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते पुढे बघूया आपण. अतिशय महत्वाचा हा जी आर आपल्यासाठी असणार आहे. यासाठी जाऊया आपण खाली. पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही. तर बघा मित्रांनो, या जी आर मध्ये या ठिकाणी खाली असं सांगण्यात आलेलं आहे की दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग व्यक्तीकरता विशेष सहाय्य योजना ही दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येणार आहे. तर मित्रांनो, याच्या अगोदर दिव्यांग बांधवांसाठी असणाऱ्या जे काही विविध योजना आहे, म्हणजे ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, म्हणजे या सगळ्या योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे, तर याच्या अगोदर ह्या सगळ्या योजना ज्या आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जात होत्या. मात्र आता 1 एप्रिल पासून दिव्यांग बांधवांसाठी ह्या सगळ्या योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे, तर त्यांच्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून बघा, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून ह्या योजना हाताळण्यात येणार आहे. म्हणजे या योजनांची अंमलबजावणी आता दिव्यांग विभागाकडून राबवण्यात येणार आहे. सदर योजनेची अंमलबजावणीसाठी आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी म्हणजे या योजनेअंतर्गत केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाकडून जो काही निधी मिळतो, त्या निधीचं जे काही वाटप आहे, तर ते वाटप करण्यासाठी जे काही आहरण व संवितरण अधिकारी आहे, तर त्यांची नियुक्ती या जी आर नुसार करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, यानुसार आता जे काही दिव्यांग बांधव आहे, तर या दिव्यांग बांधवांना इथून पुढे म्हणजे 1 एप्रिल 2026 एप्रिल महिन्यापासून पुढे जे काही हप्ते मिळणार आहे, तर ते दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून म्हणजे म्हणजे दिव्यांग विभागाकडून हे हप्ते आपल्याला मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आपल्याला हे हप्ते मिळणार नाही. यासाठी दिव्यांग विभागाकडूनच हे हप्ते मिळणार आहे. आणि त्यामुळे शासनाने असे ठरवलेलं आहे की दिव्यांग सहायता पोर्टल हे जे काही महत्वाचं पोर्टल आहे, तर त्या पोर्टलवर सर्व दिव्यांग बांधवांनी रजिस्ट्रेशन करणं अतिशय गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन करत असताना यूडी आय डी बघा, रजिस्ट्रेशन करत असताना यूडीआयडी कार्ड या ठिकाणी जो काही नंबर आहे यूडीआयडी कार्डचा, तर तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आतमध्ये लॉग इन होऊन जो काही फॉर्म आहे तो पूर्ण भरायचा आहे आणि डॉक्युमेंट जमा करायचे आहे, अपलोड करायचे आहे आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्या दिव्यांग बांधवांचं रजिस्ट्रेशन होणार आहे, त्या दिव्यांग बांधवांनाच 1 एप्रिल 2026 पासून हे जे काही
दर महिन्याचा त्यांचा 2,500 रुपयाचा जो काही हप्ता आहे, तर तो 2,500 रुपयाचा हप्ता हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाचा जी-आर आलेला आहे आणि आता या जी-आर नुसार शासनाने या अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळे लवकरच आता याची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे दिव्यांग बांधवांसाठी महत्वाचं अपडेट होतं. अशा प्रकारचे मित्रांनो अपडेट बघायचे असेल तर अजूनपर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.